हॅलो, गप्पिष्ट टीच्या पहिल्या भागात मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. आता ह्या नावाचं गुपित असं आहे की गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारणारी आणि टी म्हणजे चहा, जो माझा प्रचंड प्रेमाचा विषय आहे. आणि प्लस मी सुद्धा एक गप्पिष्ट आहे, म्हणून म्हटलं वाय नॉट. सो चहा बनवताना आज ज्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे ते म्हणजे की मी स्वतः एक कॉन्टेंट क्रिएटर आहे. जवळ-जवळ 3-4 वर्ष झाले मी कॉन्टेंट बनवतीये, Instagramवर पोस्ट करते आणि YouTubeवर मी नवीनच आहे असं म्हणायला हरकत नाही. काही दिवसांआधी, इनफॅक्ट काही महिन्यांआधी, एक मीशा अग्रवाल नावाच्या मुलीने सुसाईड केलं. आणि ते का केलं तर तिच्या बहिणीने तिच्या अकाउंटवरून पोस्ट टाकत सांगितलं की अ, तिचे फॉलोअर्स वाढत नव्हते आणि शी वॉज फीलिंग सो डिमोटिवेटेड आणि म्हणून तिने ते सुसाईड केलं. आता ना ही गोष्ट ऐकायला ना फारच फालतू वाटतं, नाही? पण रिसेंटली म्हणजे 2-3 दिवसाआधी ना एक मुलगी आहे जी छत्रपती संभाजीनगरलाच होती आधी, नंतर रिसेंटली ती पुण्याला शिफ्ट झाली आहे. ती रेग्युलर ब्लॉगिंग करते. तिच्या अकाउंटला काही हेट कमेंट्स होत्या, त्यावर तिने खूप भारी आणि सॅवेज उत्तरं दिली होती. तिने ते पोस्ट केलं होतं, मी ते पाहिलं आणि तिला ना मी स्वतःहून ॲप्रिशिएट सुद्धा केलं की भाई काय आन्सर्स दिले तिने खरंच. पण नंतर मला रिअलाईज झालं की यार ती स्ट्रॉंग आहे, म्हणजे मी ज्या मुलीबद्दल बोलतेय ती मुलगी स्ट्रॉंग आहे म्हणून ती एवढं सगळं फेस करू शकली, त्यांना उत्तरं देऊ शकली. आणि मी असं नाही म्हणणार की तिला ना त्या गोष्टींवरून फरक नाही पडला, म्हणून तिला फरक पडला. पण तिच्या त्या कामावर इफेक्ट नाही केलं, एवढी तरी ती स्ट्रॉंग होती. पण कितीतरी क्रिएटर्स असे असतात ना की जे इतके स्ट्रॉंग नसतात. आणि ना वेन इट कम्स टू कंटेंट क्रिएशनमध्ये ना खूप एफर्ट्स लागतात, तुम्हाला सांगते. खूप जास्त, स्क्रिप्टिंगपासून तर व्हिडिओ शूटपर्यंत, एडिटिंगपर्यंत. आणि कधी लाईट्स कमी जास्त असतात, कधी आवाज कमी जास्त असतो. आणि अशा वेळेस जर कोणी तुम्हाला ॲप्रिशिएट करणारे नसेल ना, किंवा मग एवढं करून सुद्धा जर तुम्हाला हेट कमेंट्स येत असतील, मग तुम्ही नक्कीच डिमोटिवेटेड फील व्हाल. सो मला आजच्या ह्या सेशनमधून सांगायचं इतकंच होतं, स्पेशली कॉन्टेंट क्रिएटर्सला आणि जी पब्लिक हे ॲज अन ऑडियन्स बघतीये त्यांना, की इट टेक्स अ लॉट टू बिकम अ कॉन्टेंट क्रिएटर. तर त्यामुळे ना थोडंसं ॲप्रिशिएट करायला शिका. आणि जर तुम्ही ॲप्रिशिएट करू शकत नसाल तर ॲटलिस्ट हेट तरी नका करू. दॅट्स इट. स्टे ट्यून्ड फॉर द पार्ट 2.